नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण शिकणार आहोत 7वी स्कॉलरशिप परीक्षा 2026 साठी येणारे प्रश्न म्हणजे चौरसवर. कोणते बेटा? चौरस. आज आपण चौरसवर आय-एम-पी क्वेश्चन म्हणजे ह्याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये दिसतील. तर चला तर मग आज आपण सुरुवात करूया. 7वी स्कॉलरशिप परीक्षा 2026 विषय आपला गणित आहे. ओके, हे सर्वांना माहीतच आहे. चौरस पण आज बोलणार आहोत चौरस. आता चौरस तुम्हाला तर माहित आहे बेटा. चौरस माहिती आहे, सांगायची गरज नाहीये. बघा चौरस असा चौरस झाला आपला. ओके बेटा. चौरसाच्या चारही बाजू कशा असतात बेटा? समान असतात. चौरसाच्या चारही बाजू समान असतात. ओके बेटा, हे चारही बाजू समान असतात. मग चौरसावरले आपल्याला फॉर्म्युले माहित पाहिजेत. आता चौरसाच्या चारही बाजू समान आहेत म्हणजे आपल्याला ह्या चौरसाची परिमिती माहित पाहिजे. काय बेटा? परिमिती. आता परिमिती म्हणजे काय? चौरसाची परिमिती म्हणजे चारही बाजूची बेरीज. जेवढी परिमिती ज्या ऑब्जेक्टची आपण परिमिती काढताय तेवढ्या ऑब्जेक्टची सर्व बाजूची काय असते बेटा? बेरीज असते. म्हणजे बेरीज. 1 2 3 4 किती बाजू आहेत? 4 म्हणजे 4 गुणिले बाजू. याला म्हणायचं आयत आपलं चौरसाची परिमिती. ओके बेटा? चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू. मग तसंच तुम्हाला विचारतात चौरसाचे क्षेत्रफळ विचारतात. ओके. मग क्षेत्रफळ म्हणजे काय? बाजूचा वर्ग बेटा. बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. ओके. बाजूचा वर्ग साइड स्क्वेअर. ओके. चौरसाची परिमिती इक्वल टू 4 इंटू बाजू आणि बाजूचा वर्ग. हे दोन फॉर्म्युले आपल्याला चौरस मध्ये लागतील. अजून तुम्हाला एक क्वेश्चन असा विचारू शकतात. चौरसाचा कर्ण काढा. काय काढा बेटा? कर्ण काढा. चौरसाचा कर्ण काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला आहे एक. ओके. रूट 2 गुणिले बाजू. ओके. हा, ह्या 3 क्वेश्चन वर तुम्हाला प्रश्न विचारतात हमखास. ओके. चौरसाची परिमिती, चौरसाचे क्षेत्रफळ आणि चौरसाचा कर्ण. कर्ण म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले बाजू. समजलं बेटा? चला तर मग आज आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. चला रेडी आहात का? चला सुरुवात म्हणजे बघा, एका चौरसाची बाजू 7 सेमी आहे. त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. काय काढा म्हणाले बेटा? क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. ओके. मग आता इथं फॉर्म्युला कोणता आहे माहिती का? बघ इथं चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय बेटा? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. ओके. बाजू किती आहे बेटा? इथं 7 दिली म्हणजे 7 चा वर्ग. 7 गुणिले 7. 7 चा वर्ग म्हणजे माहित आहे आपल्याला 49 सेमी मध्ये दिले म्हणजे सेमी चा वर्ग. ओके. 49 सेमी स्क्वेअर. कुठं आलं बेटा? 49 सेमी स्क्वेअर म्हणजे याचं पहिल्या प्रश्नाचं किती ऑप्शन? तिसरं ऑप्शन हे त्याचं उत्तर असणार आहे. किती सोपं आहे बघा. चौरसाचे क्षेत्रफळ फक्त हे 3 फॉर्म्युले पाठ करा. तुम्हाला प्रश्न पडला की एकही मार्क चुकणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके बेटा. ह्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारतील. आय-एम-पी क्वेश्चन असणार आहेत. ओके. चला, चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. याचा झाला आपला पहिला क्वेश्चन. चला आपण जाऊ आता दुसरा क्वेश्चन. आता एका चौरसाचा परिमिती किती आहे म्हणाले? 40 सेमी आहे. तर त्या चौरसाची एक बाजू किती आहे ते शोधा. माय पिल्ल्या काहीच करू नको. अगोदर फॉर्म्युला लिहून घे. काय म्हणले? चौरसाची परिमिती विचारले. चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती. परिमिती. बरोबर. चौरसाची परिमिती बरोबर काय? फॉर्म्युला 4 गुणिले बाजू आहे बेटा. काय? 4 गुणिले बाजू. चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू. चौरसाची परिमिती किती दिली? 40. मग इथं हे 40 लिहि. आपल्याला काय काढा म्हणले? एक बाजू काढा म्हणले. ओके. 4 गुणिले बाजू जे काढायचे ते साईडला ठेवू. 4 ने याला भाग बेटा. 4 ने याला भागलास बरोबर बाजू. ओके. बाजू म्हणजे किती बेटा? 4 1 4 हे 10 आलं. म्हणजे बाजू किती आली बेटा? बाजू आली किती आली? 10. 4 1 4 1 0 ला 0 म्हणजे याची बाजू आली बेटा 10. 10 सेमी. ओके.
फक्त फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे. चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू, 4 गुणिले बाजू. चौरसाला किती बाजू असतात? 4 बाजू असतात, म्हणून 4 गुणिले बाजू. ओके. परिमिती काढायची झाली तर बाजूचा सर्व बाजूची बेरीज असते, हे लक्षात ठेवायचं. ओके. समजलं. दुसरा प्रश्न. चला तिसरा. आता आपल्याकडे तिसरा प्रश्न आहे. चला, एका चौरसाची बाजूच्या 10 सेमी आहे, तर त्या चौरसाचा कर्ण किती आहे ते काढा. चौरसाचा कर्ण विचारले, घाबरून जायचं काम नाही. तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे. चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. हा आपलं सूत्र बेटा, हा फॉर्म्युला. ओके. आता बाजू म्हणजे साइड इंटू रूट 2. ओके. तर बाजूला किती दिले बेटा? बाजू दिली आपल्याला 10. 10 वर्गमुळात 2 हे त्याचं उत्तर. कारण यानं याला गुणू शकत नाही. एक घरामध्ये आहे, एक घराच्या बाहेर आहे. भांडण होतात का? होणार नाहीत. एक घरात बसले आणि घराच्या बाहेर आहे, हे एकूण एकाची भांडणं होतात? होणार नाहीत. म्हणून याचा गुणाकार होत नाही. ओके. म्हणजे आपला ऑप्शन आलं बी, 10 रूट 2. ओके. 10 रूट 2. कळालं? चल. कळालं. ओके भैया. ओके. चलो. तिसरा झाला. चला आता आपला आजचा चौथा क्वेश्चन. आता एका चौरसाचे क्षेत्रफळ बघा आता काय दिले. चौरसाचे क्षेत्रफळ दिले आपल्याला. किती दिले भावा? 144 सेमी आहे. त्या चौरसाची बाजू किती? बाजू काढायचे पिल्ल्या. काय काढायचे आहे ते शोधा. बाजू. मग चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय बेटा? बाजूचा वर्ग आहे. बरोबर. मग 144 आहे. 144. मग इथला वर्ग इकडे जाऊन काय जाणार? वर्गमुळात. किंवा मग दोन्ही बाजूचा इथं काय घ्यायचा बेटा? दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेऊन. ओके. वर्गमूळ घेऊन. दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेतला तर तुझा इकडला वर्ग उडून जाणार, इकडे फक्त बाजू उरणार आणि हे वर्गमुळात जाणार, म्हणजे 144. तर बाजू बरोबर आता वर्गमूळ 144 हा कोणाचा वर्ग आहे बेटा? 12चा आहे. वर्ग पाठ करा. वर्ग पाठ केल्याशिवाय तुमचे गणित जास्त सुटत नाहीत. म्हणजेच बाजू किती आली? 12. म्हणजे आपलं ऑप्शन आलं तिसरं. कळालं? वर्ग मिनिमम 25-30 पर्यंत वर्ग पाठ करा. विद्यार्थी मित्रांनो, माय पिल्ले हो. ओके. चला. कळालं? चौरसाचे क्षेत्रफळ 144, इथं बाजूचा वर्ग. मग बाजू काढायचे. इकडे हे गेलं वर्गमुळात, तर किती आलं बेटा? तर 12 वर्गमुळात. ओके. नाही गेलं तर याचे फॅक्टर पण पाडू शकता. 144 ला हे असे, मग 4 न करा. यानं बघते जा. 4 त्रिकम 12. 4 सक्क 24. 9 चौक 36. 9 चौक 36. ओके. 4 4 3. मग इथं कोण आलं बेटा? 4 आलं. 4 आलं. 9 आलं. हे वर्गमुळात टाकले. हे कोणाचं आहे? 2चा आहे. हे 2चा, हे 3चा. 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12. असं पण येते बेटा. ओके. पण जर पाठ असतील तर लवकर ताबडतोब तुम्हाला उत्तर कळणार आहे. चला. मग आजचा आपला पाचवा प्रश्न. पाचवा प्रश्न काय सांगते? एक बागेचा आकार चौरस आहे. एक बाग आहे म्हणाले, त्या बागेचा आकार कसा आहे बेटा? चौरस आहे. ओके. तर तिची एक बाजू 12 आहे. म्हणजे तिची एक बाजू काय आहे बेटा? 12 आहे. 12 12. एक बाजू काय आहे तिची? हा. एक बाजू किती आहे म्हणाले? 12 आहे. 12. तर चौरसाच्या सगळ्या बाजू किती असतात बेटा? सारख्याच असतात. म्हणून हे काय झालं? 12 आहे. तर त्या बागेचे क्षेत्रफळ किती? मग आपल्याला त्या बागेचे क्षेत्रफळ काढायचे. तर बागेचे क्षेत्रफळ असणार आहे आपल्याला बाजूचा वर्ग. बरोबर. म्हणजे 12 गुणिले 12. ओके. 12 गुणिले 12 म्हणजे किती बेटा? 144. किती दिले आपल्याला? एक बाजू मीटर मध्ये दिले, म्हणजे मीटर स्क्वेअर. युनिट लक्षात ठेवायचं. इथं सेंटीमीटर बी देऊ शकतात, मीटर बी देऊ शकतात, तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी. म्हणजे किती आलं बेटा? 144. ओके.
मग इथे असं बी देऊ शकतात सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे सेमी स्क्वेअर. मग असं म्हणजे 144 सेमी 144 मीटर स्क्वेअर. ओके. आता या दोघांचं आन्सर तर उत्तर तर सेम आहे. पण बाजू कशात दिली ते बघायचं. मीटर मध्ये दिली म्हणून हे मीटरचा आन्सर बरोबर आहे. ओके. सेंटीमीटरचं नाही. युनिट चेक करायची. चला कळालं. एवढं एकदम सिंपल आहे. एक बाग दिले, बागेचा आकार चौरस आहे. चौरसाची एक बाजू दिली, त्याचं त्या बागेचे काय काढायचे, क्षेत्रफळ काढायचे, म्हणजेच बाजूचा वर्ग म्हणजे 144. कळालं. चला 6वा. आता एका चौरसाची बाजू 8 मीटर, एका चौरसाची बाजू 8 सेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती व क्षेत्रफळ दोन्ही बी काढायचे. पहिल्याच सुरू आपण चौरसाची परिमिती काढून घेऊ. परिमिती आधी विचारले. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, हे आपलं काय बेटा सूत्र आहे. म्हणजे 4 गुणिले बाजू. आता 4 गुणिले बाजू, बाजू किती आहे बेटा 8 आहे. 8 चौक किती बेटा 32. कशात दिले, सेमी मध्ये दिले. सेमी म्हणजे आपल्याला चौरसाची परिमिती निघाली 32. मग विचारले चौरसाचे क्षेत्रफळ किती बेटा, क्षेत्रफळ किती बेटा, चौरसाचे क्षेत्रफळ किती निघाले, म्हणजे बाजूचा वर्ग बेटा. बाजूचा वर्ग म्हणजे बाजू गुणिले बाजू लिहू शकतोस. म्हणजे 8 गुणिले 8, 8 64 सेमी. ओके. 8 आहे ना बाजू, 64. मग 32 आपली चौरसाची परिमिती 32. आणि हे किती झालं, याचं युनिट चेक करायचं. सेमी मध्ये आहे, सेंटीमीटर स्क्वेअर येते. ओके. हे सेंटीमीटर स्क्वेअर येते. परिमिती सेंटीमीटर मीटर मध्येच असते. आणि एरिया त्याचा क्षेत्रफळ त्याचं नेहमी सेंटीमीटर स्क्वेअर मीटर स्क्वेअर. ओके. इथं 16 आहे, 32 आहे, 24 आहे, 48 आहे, 40 आहे, 80 आहे. काय कुठलं काय नाही. पहिलं ऑप्शन आपलं उत्तर बरोबर आहे. ओके. कळाला. 6वा प्रश्न. चला आजचा आपला 7वा प्रश्न आहे. चला तर मग एका चौरस मैदानाची एक बाजू 25 मीटर आहे, तर त्या मैदानाभोवती कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल ते शोधा. ओके. आता एका चौरसाची चौरसाचा एक काय बेटा, एक चौरस आहे, एक मैदान आहे, त्याची एक बाजू 25 आहे, म्हणजे सगळ्या बाजू कशा असतात त्याच्या 25. ओके. मैदानाभोवती कुंपण घालण्यासाठी, आता याच्या भोवती कुंपण घालायचं म्हणले की त्याची परिमिती काढायची, क्षेत्रफळ काढायचा नाही. ओके. मग चौरसाची काय काढावं लागेल तुम्हाला, चौरसाची परिमिती काढावं लागेल. हे लक्षात घ्या. परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. हा, तुम्हाला बाजू दिली असेल आणि त्या मैदानाभोवती म्हणजे कुंपण घालायचं असेल, तर परिमिती काढावं लागेल. ते सर्कल असो म्हणजे वर्तुळ असो, चौकोन असो या आयात असो. ओके. तर म्हणजेच 4 गुणिले बाजू, बाजू म्हणजे किती बेटा 25, 25 चौक 100. आणि चौरसाची परिमिती कशात दिली, मीटर मध्ये, हे सुद्धा मीटर मध्ये असेल, स्क्वेअर नसेल. ओके. बघा, जर इथं स्क्वेअर दिला असेल 100 मीटर स्क्वेअर, तर त्याला धन कुण्या गोल करू नका. किती आलं 100. ऑप्शन नंबर किती बेटा, सी. ऑप्शन नंबर सी. नेहमी लक्षात ठेवायचं, एका चौरस मैदानी एक बाजू 25 मीटर दिली आहे आणि त्या मैदानाभोवती ओके कुंपण घालण्यासाठी म्हणजे कुंपण हा शब्द आला घालण्यासाठी, एखादी तार आपल्याला ओढून घ्यायचे, तर त्याचं एरिया काढायचा नाही, त्याची परिमिती काढायची. म्हणजे एरिया म्हणजे क्षेत्रफळ काढायचं नाही, परिमिती काढायची. कळालं. 7वा. चलो 8वा. आता एका चौरसाची बाजू 5 सेमी आहे, तर त्या चौरसाचा कर्ण किती म्हणाले, कर्ण किती. आताच आपण हे गणित झालं होतं. चौरसाचा कर्ण किती, जर कर्ण काढायचा झाला तर बेटा काय करावं लागेल तुला, कर्ण काढण्यासाठी म्हणजेच वर्गमुळात 2 याचा बाजू, हे आपलं सूत्र आहे. वर्गमुळात 2 बाजू किती दिली 5, म्हणजे याला असं लिहू शकतो 5√2. 5 वर्गमुळात 2 म्हणजे हे त्याचं उत्तर पहिलं आहे. कोणतं बेटा, पहिलं. 5 वर्गमुळात 2 सेमी. ओके. कळालं. ओके. हे 3 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचं. कोणाचा, क्षेत्रफळ आणि परिमिती आणि हे चौरसाचा कर्ण, हे खूप वेळेस विचारतात. चला
एक टाईलचा आकार चौरस आहे व तिची बाजू 2 सेमी आहे तर त्या टाईलचे क्षेत्रफळ किती आहे ते शोधा. बर, चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे. ओके, तर आपल्याला माहित आहे बाजूचा वर्ग म्हणजेच 2चा वर्ग किती बेटा? 4 सेमी स्क्वेअर. खतम. याचं उत्तर खतम. 4 कुठं आलं बेटा? इथं आहे. तिसरा ऑप्शन म्हणजे सी ऑप्शन 4 सेमी स्क्वेअर. संपलं. एवढं सिंपल सिंपल क्वेश्चन पडतात. ओके, फक्त आपल्याला जमलं पाहिजे, प्रॅक्टिस करावं लागते. चल 10वं. आता आपलं 10वं गणित आहे. एका चौरसाची बाजू दुप्पट केली तर त्याचा क्षेत्रफळात किती पट वाढ होते? असे पण प्रश्न विचारतात. एका चौरसाची बाजू. मग अगोदर याला सॉल्व्ह करत असताना बेटा लक्षात घ्यायचं चौरसाची बाजू. अरे मूळ चौरसाची, समजा मूळ चौरसाची बाजू आपण अगोदर ए मानू. काय मानले बेटा? आधी ए मानायची. मूळ चौरसाची बाजू आपण ए मानली. मग नंतर मग याचा एरिया काढायचा. मूळ चौरसाचे क्षेत्रफळ, मूळ चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे बेटा? म्हणजे बाजूचा वर्ग आपला फॉर्म्युला आहे. ओके, म्हणजे ए चा वर्ग म्हणजे आपली काय आली पहिल्यांदा सुरू, बाजूचा वर्ग म्हणजे ए चा वर्ग आला. हे मूळ म्हणजे एका चौरसाची बाजू दुप्पट केली तर त्याच्या क्षेत्रफळात किती पट वाढ होईल? आपल्याला अगोदर मूळ जे चौरस होता त्याची ए बाजू मानल्या आणि म्हणजे त्या बाजूचा वर्ग काढल्या तर ए चा वर्ग आला. सपोज मध्ये समजिल्या. हे सगळा कारभार आपण समजायला. मग आता नवीन बाजू घेतली तर नवीन बाजू. ओके, नवीन बाजू चौरसाची नवीन बाजू, चौरसाची नवीन बाजू आपण घ्यायला. नवीन बाजू आपली काय? जे ए आहे, पहिली मूळ बाजू ए घेतल्या ए आहे. मग याच्या काय केली? दुप्पट केली. याच्या दुप्पट घेतली. ओके, मूळ बाजूच्या नवीन बाजू दुप्पट केली तर तिचं काय काढायचे आपल्याला? नवीन चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे. म्हणजे नवीन चौरसाचे क्षेत्रफळ काय असेल? म्हणजे ही बाजू आहे. ओके, म्हणजे बाजूचा स्क्वेअर म्हणजे 2a चा वर्ग, 2 चा वर्ग 4 म्हणजे a चा वर्ग स्क्वेअर. हे आला आपलं. हे घेतले आपण. म्हणजे आता याच्यात आणि याच्यात काय फरक आहे बेटा? इथं ए स्क्वेअर आहे, इथं 4 स्क्वेअर आहे. म्हणजे किती पट वाढले? इथं 1 इथं 4 म्हणजे किती पटीने वाढाले बेटा? 4 पटीनं वाढ होईल. किती पटीनं? 4 पटीनं. ऑप्शन नंबर सी 4 पटीने वाढेल. मूळ किंमत आपण मूळ बाजू आपण ए मानली आणि तिचा वर्ग काढला, याचा वर्ग झाला. मग मूळ बाजूच्या दुप्पट केली मिळाली. मूळ बाजू जी होती ए तिच्या दुप्पट केल्या 2a झालं. 2a चा वर्ग 4a. म्हणजे मूळ बाजूच्या जे नवीन बाजू आपण दुप्पट करून जर घेतली तर किती पटीने वाढते? 4 पटीने वाढते. ओके बेटा, समजलं? ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस कर. ओके बेटा, चला. ओके.